आणि आता बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार विरोधात न्यायालयाच्या अवमानाची तक्रार करण्यात आलेली आहे। मराठ्यांचे सर्वेक्षण वादात सापडल्याचं पाहावयास मिळतंय, तर मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले असल्याची तक्रार संभाजीनगरच्या वकिलांनी केली आहे। तर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पेटत चाललेला दिसतोय। खरं तर राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येताना दिसतायत। राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना दिसतायत। त्याचबरोबर दुसरीकडे जरांगेही आपल्या भूमिकेवर ठाम होताना दिसतायत। राज्य सरकार विरोधात आता न्यायालयाच्या अवमानाची तक्रार करण्यात आली आहे। तर 20 जानेवारीला मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी सभेद्वारे केली आणि त्यानंतर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटताना दिसतायत। जरांगेंवर मुंबईत उपोषणाची वेळ येणार नाही, विशेष अधिवेशन बोलावू, कायदा पारित करू असं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी ग्वाही दिली आहे। असं म्हणणार नाही दबाव आणण्याचा प्रकार, त्यांनी 2-3 वेळेला वेळ वाढवलेली आहे। आता खरं म्हणजे महिनाभर अजून आपण पुढे गेलेलो आहोत, पण त्यांना याची कल्पना आहे। मी परवा त्यांच्याकडे गेलो होतो आंतरवलीला, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की आता हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आम्ही जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी आम्ही स्पेशल या ठिकाणी अधिवेशन बोलवून या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कायदा करणार आहोत, बिल पारित करणार आहोत।